हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एक्सप्लोर विथ संदीप कुळे. आज आपण शिकणार आहोत रिअल इस्टेटमधल्या काही पुढच्या गोष्टी ज्या की खूप महत्त्वाच्या आहे टू मेक अ प्रॉपर डिसिजन मेकिंग. तर आजचा मुद्दा आहे आपला वाय रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी, टॉप 5 रिझन्स जे तुम्ही रिअल इस्टेटला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील. त्यातलं सर्वप्रथम आहे हिस्टॉरिक रिटर्न्स. हिस्टॉरिक रिटर्न्स म्हणजे आजपर्यंत रिअल इस्टेटनी गेल्या 100 वर्षात किती रिटर्न्स दिले हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपण ते एक कम्पॅरेबल स्टडी करून निर्णय घेऊ शकतो की रिअल इस्टेट इज ऑलवेज बेटर. तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचे हिस्टॉरिक रिटर्न्स आपण आज अभ्यासणार आहोत. सेकंड इज पॅसिव्ह इन्कम, विच इज नथिंग बट काही ॲक्टिवली इन्व्हॉल्वमेंट नसताना देखील तुम्ही इन्कम कमवत राहणे, याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. आणि पॅसिव्ह इन्कम इज अ वंडरफुल स्टेप, अ मिरॅक्युलस स्टेप टू मेक यू फायनान्शियली फ्री. आणि फायनान्शियली फ्री होण्यासाठी, पॅसिव्ह इन्कम कमवण्यासाठी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट कशी कामात येईल ते आपण शिकणार आहोत. थर्ड इज इन्फ्लेशन हेजिंग. इन्फ्लेशन म्हणजे दर वाढ, याबद्दल आपण समजून घेणार आहोत. इन्फ्लेशन काय आणि इन्फ्लेशनला हेज करण्यासाठी रिअल इस्टेट कशी कामात येईल, आणि तेच वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन आहे वाय यू शुड गो फॉर रिअल इस्टेट. फोर्थ, डायव्हर्सिफिकेशन अँड प्रोटेक्शन. जे काही तुमचे ॲसेट्स आहेत वेगवेगळ्या, तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा म्युच्युअल फंड आहेत, FD आहेत, फिक्स इन्स्ट्रुमेंट, बॉन्ड, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इन्व्हेस्ट करतात. तर तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी, डायव्हर्सिफाय करण्यासाठी रिअल इस्टेट कसा रोल करते हे आपण आज समजून घेणार आहोत. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, पॉवर ऑफ लिव्हरेज. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट विच आय शेअर ॲट द टाईम ऑफ एक्सप्लेनेशन. सो स्टे ट्यून. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या व्हिडिओतून बरीचशी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक स्टेप अहेड जाल टू टेक अ डिसिजन टू गो फॉर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमध्ये जे रिटर्न्स आहेत ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हिस्टॉरिक रिटर्न्स आपल्याला सांगतील की वाय यू शुड इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट. तर सर्वप्रथम आपण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमधील या मुद्द्यावर बोलत आहोत, हिस्टॉरिक रिटर्न्स. तर हे बघताना माझ्याकडे एक पेपरचं कटिंग आहे जे तुम्हाला क्लॅरिटी देईल. यामध्ये लिहिलं आहे वाय यू विल नेवर गो रॉंग विथ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. हा रिपोर्ट सांगतो, ही न्यूज सांगते की ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर इन्व्हेस्टमेंट इन लास्ट फ्यू इयर्स, हाऊ रिअल इस्टेट हॅज गॉन फ्रॉम दिस. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्राईस इंडेक्स इन 10 मेजर सिटीज इन इंडिया, याचा ॲव्हरेज काढला तर ॲव्हरेज 10 इयर्सचं 11.6% रिटर्न्स तुम्हाला मिळालेले आहेत थ्रू रिअल इस्टेट. आणि त्याचवेळी RBI हे पण म्हणतं आहे की इक्विटी मार्केट हॅज गिवन 11%, गोल्ड हॅज गिवन 8.8% इन लास्ट 10 इयर्स. ॲज कम्पेअर्ड टू गोल्ड अँड इक्विटी मार्केट, रिअल इस्टेट हॅज गिवन यू बेटर रिटर्न्स. सो दिस इज इम्पॉर्टंट. यातच आपण परत या न्यूजमधलीच पुढची एक याच न्यूज आर्टिकलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की रिअल इस्टेटचे रिटर्न्स वाढण्याचं कारण असं की ॲव्हरेज मंथली सॅलरी पण लोकांची वाढती आहे. गव्हर्मेंट एम्प्लॉईजला वेगवेगळे वेतन आयोग लागू होत आहेत, त्यामध्ये इन्कम वाढतं आहे. IT आणि प्रायव्हेट कंपनीजमधलेही सॅलरीज वाढत आहेत. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट रेंटल इन्कम आणि हाऊसिंग प्रायजेसवर होतो, हेच नीती आयोगचं म्हणणं आहे. त्यामुळे रिसेंट पास्टमध्ये तुम्ही बघाल तर नीती आयोग सेज इंडियन रिअल इस्टेट सेक्टर इज रीच टू 650 बिलियन बाय 2040. दिस इज इम्पॉर्टंट. फ्रॉम करंट लेवल्स ऑफ 120 बिलियन, इट इज जस्ट 120 बिलियन, इट इज गोइंग टू बी 650 बिलियन बाय 2040. दिस इज इम्पॉर्टंट अपडेट. सो दिस इज अ पॉसिबल रिटर्न इन रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. सो इट इज अ हाय टाईम टू गो फॉर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स. हे याच्यातून लक्षात आलं पाहिजे. याच न्यूज आर्टिकलमध्ये पुढे तुम्हाला कळेल की फ्रॉम जून 2010 टू जून 2020 रिअल इस्टेट इन लखनौ हॅज ऑफर्ड 16.1% रिटर्न इन लास्ट 10 इयर्स. पण ॲट द सेम टाईम जयपूरने ऑफर केलं आहे 6.1%. तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये व्हरायटी असणार आहे. तुम्ही कुठल्या प्लेसबद्दल बोलताय. पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूर आणि मुंबई या 4ही सिटीजमध्ये थोडाफार फरक असणार आहे. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ॲव्हरेज रिटर्न्स इन इंडिया अक्रॉस 10 cities
त्याचं ॲव्हरेज जर का काढलं तर 11.6% रिटर्न आहे, जे लास्ट 10 इयर्सचं ॲव्हरेज रिटर्न आहे, विच इज गुड. तर रिअल इस्टेटमध्ये रिटर्न नाही आहे असे बरेच जण म्हणतात, आणि वेन यू कम्पेअर इट विथ म्युच्युअल फंड ऑर शेअर्स, नेहमी असं म्हटलं जाते की इट इज बेटर टू गो फॉर म्युच्युअल फंड. पण म्युच्युअल फंडमधले रिटर्न्स ॲज कम्पेअर्ड टू रिअल इस्टेट हे जरी कमी असले, थोडे कमी आहेत, पण म्युच्युअल फंड इज मोर पॉप्युलर बिकॉज इट इज इझी एंट्री. त्याच्यामध्ये तुम्ही 500,000 रुपयाचे SIPने एंट्री घेऊ शकता. रिअल इस्टेटमध्ये तसं नाही आहे. बट यू कॅनॉट से की रिअल इस्टेटमध्ये रिटर्न्स नाही. तर हिस्टॉरिक रिटर्न्स हा डेटा आपल्याला हे सांगतो की काही शहरांमध्ये 16% रिटर्न दिलेले आहेत, पण ऑन अँड ॲव्हरेज 11.6% रिटर्न दिलेलं आहे गेल्या 10 वर्षात. आणि पुढच्या 10 वर्षात आपण बघतोय की रिअल इस्टेटमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप चेंजेस होत आहेत. सिटीज वाढत आहेत, सॅलरीज वाढत आहेत, नवीन नवीन पॅकेजेस येत आहेत, मेक इन इंडिया, बऱ्याचशा स्कीम्स आहेत. RBIने बरंचसं चेंजेस केलेले आहेत रेपो रेटमध्ये, त्यामुळे होम लोन स्वस्त होत आहेत. तर या सर्व कारणांमुळे मागच्या 10 वर्षापेक्षा या येत्या 10 वर्षात रिअल इस्टेटचे रिटर्न खूप जास्त असतील, हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमधील हिस्टॉरिक रिटर्न आपण समजून घेतलेत, आणि त्याचमुळे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप आवश्यक आहे. हिस्टॉरिक रिटर्न्स पण तेच सांगतात. मित्रांनो, सेकंड टॉपिक आहे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कममध्ये आपण बघणार आहोत की ॲक्टिवली इन्वॉल्व न राहता आपण इन्कम कसं कमवू शकतो रिअल इस्टेटमध्ये. म्हणजेच काय, तुम्हाला स्क्रीनवर आता मी समजून सांगतो की आपण पॅसिव्ह इन्कमबद्दल बोलत आहोत. तर यामध्ये मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी एक्सप्लेन केलं होतं की रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट, रिअल इस्टेट म्हणजे स्वतःचं घर तुम्ही घेताय ते सोडून तुम्ही जे एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करतात शॉप किंवा घरामध्ये, त्याच्यातून तुम्ही काही इन्कम कमवू शकता जे तुम्हाला ॲक्टिव्ह इन्व्हॉल्व न राहता पण तुम्हाला मिळतात. तर त्यात पहिलं कुठलं येतं, रेंटल्स. यालाच आपण ऑपरेटिंग इन्कम पण म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला रेग्युलर भाडं मिळत राहील तुमचं इन्व्हॉल्वमेंट नसताना देखील. हा एक मार्ग आहे पॅसिव्ह इन्कमचा. दुसरा आहे, तुम्ही जेव्हा ते सेल करतात, समजा आज 1 रुपयाला घेतलं तुम्ही या पोझिशनला आणि ते 100 रुपयाचं झालं 2-5 वर्षानंतर, तर तुम्ही यामध्ये जो कमावला त्याला कॅपिटल गेन आपण म्हणतो. म्हणजेच सेलकडून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्कम कमवू शकता, जे की पॅसिव्ह असणार आहे. आणि थर्ड, जे बरेच जण विसरतात, ते म्हणजे तुम्ही रेंटल पेमेंट करतायत, तुम्ही नाही, तुमचे टीनंट तुमच्या बिहाफवर रेंटल पेमेंट करतायत, ते ॲक्च्युली EMIला चाललं आहे. तर तुम्ही यू पे डाऊन युअर मॉर्टगेज, म्हणजे तुमचं जे होम लोन आहे ते पण कमी कमी होत चाललं आहे. म्हणजेच तुमची इक्विटी त्यातली वाढत आहे, म्हणजे तुमची मालकी त्या घरामधली वाढत आहे. तर तुमचं रेंटल पेमेंट थ्रू तुमचा EMI भरला जातो आणि तुमचं लोन कमी होतं. त्यामुळे तुमचं घर तुमचं व्हायला लागतं. आणि हे लक्षात घ्या की रेंटल तुमचा भाडेकरू तुम्हाला देतो आहे EMI भरण्यासाठी. त्यामुळे EMI भरण्यासाठी तुम्हाला खिशातनं पैसे टाकायची गरज नाही. म्हणजेच ते पॅसिव्ह इन्कम आहे. आणि याचमुळे तुम्ही फायनान्शियली फ्री बनवण्यासाठी एक स्टेप पुढे जाऊ शकता. म्हणून रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट का करायचं या प्रश्नाचं उत्तर देताना पॅसिव्ह इन्कम हे खूप महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. थर्ड पॉईंट आहे आपला इम्पॉर्टंट, जो की आहे इन्फ्लेशन हेजिंग. याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर यामध्ये तुम्हाला आधी इथं लक्षात येईल की इन्फ्लेशन म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे, आणि व्हॉट इज हेज ऑर हेजिंग. तर पहिले इन्फ्लेशन समजून घेताना सिम्पल मराठीमध्ये याचा अर्थ आहे भाववाढ, दरवाढ, महागाई. महागाई जी वाढत जाते त्याला इन्फ्लेशन म्हणतात. तर राज्य सरकार किंवा देशातल्या विविध संस्थांनी याचा एक दर निश्चित केलेला असतो. म्हणजे गेल्या वर्षभरात काय हालचाली झाल्या, किती महागाई वाढली, याचा एक आकडा असतो. तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण इन्फ्लेशन म्हणजे महागाई, याचाच अर्थ काय आपण स्क्रीनवर समजून घेऊया. आज समजा आपण कुकिंग गॅस हा एक आयटम आहे, तर आज ही गोष्ट आपल्याला 100 रुपयाला मिळते. हे समजा आपण घेऊया 2021ची गोष्ट, आणि 2022मध्ये याची किंमत 200 रुपये झाली. तर याचा अर्थ काय झाला की इन शॉर्ट रुपया जो आहे, रुपीची व्हॅल्यू कमी झाली. म्हणजेच आज जर का तुम्ही 100 रुपयात ज्या गोष्टी घेत आहेत त्याच वस्तू, त्याच सेवा
तुम्हाला पुढच्या वर्षी 100 रुपयात नाही मिळणार, तर 120 रुपये 115 रुपये असं काहीतरी होईल. याचाच अर्थ तुमच्या रुपीची व्हॅल्यू डेप्रिशिएट झाली आहे, कमी झाली आहे, म्हणजेच याला कारणीभूत आहे इन्फ्लेशन, महागाई. तर महागाई हा फार महत्त्वाचा विषय आहे जेव्हा आपण असेट आणि रिटर्न्सबद्दल बोलतो. म्हणजे काय, तर असं अज्युम करा, मला वाटते मी तुम्हाला, माझ्याकडे ॲक्च्युअल डेटा आहे, हा डेटा तुम्हाला दिसत असेल. भारताचा 2027पर्यंतचा इन्फ्लेशनचा अंदाज यामध्ये दिलेला आहे. इथे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की 2013ला 9.4 होता, आत्ता आपण जर का 2020चं बघूया तर 6.18 आहे आणि 2022ला 6.08, म्हणजे 6.08% इज द इन्फ्लेशन रेट. म्हणजे महागाईचा दर हा 6% आहे सध्या. म्हणजेच आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करत असलो तर इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स हे 6%पेक्षा जास्त असले तर ॲक्च्युली आपण रिटर्न घेतो आहे. नाही समजलं? नोट्समध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. यामध्ये 6% रिटर्न जर का तुम्हाला एखाद्या एफ डीवर मिळत आहेत, तर 6% रिटर्न मिळाली आणि 6% इन्फ्लेशन रेट आहे, तर ॲक्च्युली तुमचे रिटर्न्स इफेक्टिवली 0 आहेत. इफेक्टिव्ह रिटर्न्स ROI हा 0% आहे. म्हणून तुम्ही इन्फ्लेशनला सेट ऑफ करण्यासाठी तुमचं रिटर्न 6%पेक्षा जास्त पाहिजे जर का 2022चा विचार करतायत. आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटनी मागच्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं 11.6% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजेच रिअल इस्टेट ही इन्फ्लेशनला बीट करते आणि खूप चांगल्या प्रकारे करते. त्याचमुळे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ही इन्फ्लेशनला हेज करण्यासाठी कामात येते. आणि हेजिंग म्हणजे काय हे जर का आपण बघितलं तर हेजिंगचा अर्थ होतो, इट्स अ रिस्क मॅनेजमेंट टूल. रिस्क जी असते, अनसर्टन्टी, महागाईचा आपल्याला अंदाज नाही, पुढच्या वर्षी 8% होईल किंवा 3 पण होईल, तर ही रिस्क आहे. तर ही रिस्क मॅनेज करण्यासाठी हेजिंग इज अ टूल. म्हणजेच आपण जी इन्फ्लेशन आहे, जी अनसर्टन आहे, त्याला मॅनेज करण्यासाठी एखाद्या असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर ही इन्फ्लेशनच्या अगेन्स्ट हेजिंग करण्यासाठी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट खूप कामाची आहे. मग दरवाढ, महागाई कितीही वाढली तरी इन्फ्लेशनला तुम्ही सेट ऑफ करू शकता. म्हणून इन्फ्लेशन हेजिंग इज अनदर पॉईंट यू शुड इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे डायव्हर्सिफिकेशन अँड प्रोटेक्शन. डायव्हर्सिफिकेशन आणि प्रोटेक्शन इंटरचेंजेबली यूज केलं जातं. डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला क्लॅरिटी येईल मी जेव्हा सांगेल आता तेव्हा. डायव्हर्सिफिकेशन या शब्दाचा अर्थ असा आहे की डायव्हर्सिफाय करा, म्हणजे एका ठिकाणी न ठेवून तुम्ही 3, 4, 5 ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ठेवा. म्हणजे असेट्स ॲलोकेशन, आपण याला असेट ॲलोकेशन हे पण म्हणू शकतो. हे कीवर्ड्स यासाठी देतो आहे तुम्हाला की तुम्ही गुगलवर, यूट्यूबवर याच्या बाबतीत अजून माहिती घेऊ शकता. म्हणून हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असलेली रक्कम, आज जर का असं अज्युम करूया आपण की तुमच्याकडे साधारण 1 कोटी रुपये आहेत, तर 1 कोटी रुपयाचं तुम्ही डिव्हिजन कसं कराल, म्हणजे म्युच्युअल फंडात काही टाकाल, गोल्डमध्ये काही टाकाल, शेअर्समध्ये काही अमाऊंट टाकणार, मग त्यापैकी रिअल इस्टेटला पण तुम्ही टाकू शकता, कारण ती पण एक ॲसेट क्लास आहे. आणि या प्रकारे तुम्ही 1 कोटीचे विभाग वेगवेगळे केले, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली, म्हणजे तुम्ही डायव्हर्सिफाय केलं. आणि तेच एक प्रोटेक्शनचं टेक्निक पण आहे, तुमची ॲसेट प्रोटेक्ट केली जाते. एक कॉमन अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की डोंट पुट ऑल युअर एग्स इन टू वन बास्केट. म्हणजे काय, एकाच बास्केटमध्ये ठेवलं तर सगळ्याच अंडे फुटण्याचं शक्यता आहे, म्हणजे सगळ्यांचंच नुकसान होईल. सो टू प्रोटेक्ट देम पुट इन डिफरंट बास्केट्स. तर ह्या तुमचे डिफरंट बास्केट्स आहेत, गोल्ड, शेअर, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड. तर या सगळ्यांपैकी रिअल इस्टेट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट बास्केट फॉर यू. तर रिअल इस्टेट सर्व्स द पर्पज ऑफ डायव्हर्सिफिकेशन अँड प्रोटेक्शन. का, कारण म्युच्युअल फंड तुम्ही बघाल, म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे कॅपिटल मार्केट रिलेटेड आहे, तर यात अप अँड डाऊन कंटिन्युअसली चालू असतं. अप अँड डाऊन करता करता म्हणजे इट्स व्हेरी व्होलॅटाईल मार्केट. आणि व्होलॅटिलिटीमध्ये काय होतं, ज्यावेळेस मार्केट डाऊन जातं त्यावेळेस लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे गोल्डचे रेट साधारण जेव्हा मार्केट डाऊन असतं कॅपिटल मार्केट तेव्हा वाढतात. त्या प्रकारे तुम्ही देखील अनुभव घेऊन याच्यात सखोल अभ्यास करण्याची पण गरज आहे. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही ॲसेट ॲलोकेट करू शकता, कारण याच्यात इट स्टोअर्स द व्हॅल्यू.
स्टोअर्स द व्हॅल्यू फॉर लॉंगर टर्म. एक लाँग टर्मसाठी 10 इयर्स 5 to 10 इयर्सच्या दरम्यान तुमची असेट ग्रो होण्यासाठी रिअल इस्टेट इज अ वंडरफुल इन्व्हेस्टमेंट अँड इन दॅट वे यू कॅन डायव्हर्सिफाय ऑल्सो. The diversify to protect your asset and portfolio is another important reason you should invest in real estate. तर यानंतर नेक्स्ट लास्ट बट नॉट द लीस्ट, पॉवर ऑफ लिव्हरेज. हा एक नवीन पॉईंट आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण लिव्हरेजबद्दल बोलतो, बऱ्याच जणांना या शब्दाचा अर्थ माहीत नसेल. लिव्हरेज या शब्दात विशेषतः फायनान्शियल लिव्हरेज म्हणजे तुम्ही डेट म्हणजेच लोन, होम लोन, मॉर्गेज लोन, बँकेचे पैसे वापरून तुम्ही रिअल इस्टेट बाय करता. म्हणजेच काय, आज एखादी रिअल इस्टेट 100 रुपयाची आहे आणि तुमच्याकडे 100 रुपये आहेत, तर तुम्ही त्यातून एकच रिअल इस्टेट घेऊ शकता. त्याऐवजी तुमच्याजवळ असलेली ही 100 रुपयाची रक्कम तुम्ही 20 अशा 5 विभागात करा आणि राहिलेली 80 ही रक्कम बँकेकडनं घ्या. यामुळे काय झालं शक्य, की तुम्हाला एका प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायच्याऐवजी 5 प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करता आलं. इंटरेस्टिंग आहे. याचमुळे तुम्ही लवकर फायनान्शियली फ्रीडम मिळू शकता. म्हणजे आज तुमच्याकडे असलेल्या 100 रुपयात तुम्ही एक प्रॉपर्टी घ्यायच्याऐवजी 5 घेतल्यात. 5ची व्हॅल्यू वाढेल, 5चं रेंटल इन्कम वाढेल आणि पॅसिव्ह इन्कम तुमचं खूप वाढेल. त्याचमुळे तुम्ही फायनान्शियली फ्री व्हाल. लिव्हरेजिंग म्हणजे युजिंग बँक्स मनी बाय वे ऑफ डेट म्हणजेच होम लोन. तर फायनान्शियल लिव्हरेज म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या बेसिसवर अनेक जण बिलिनियर झालेत, आजही आहेत. US ऑल ओव्हर वर्ल्ड पीपल आर युजिंग दिस फॉर्म्युला फॉर लिव्हरेज. वी कॅन हॅव अ सेपरेट व्हिडिओ फॉर लिव्हरेजिंग, बट आजच्या व्हिडिओत हे सांगणं आवश्यक होतं. आज तुम्हाला एक कीवर्ड तरी मिळाला आहे. यू स्टार्ट सर्चिंग अबाउट इट आणि दिस इज अ वंडरफुल टूल टू बी फायनान्शियली फ्री अँड दिस इज वन मोर रिझन वाय शुड इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट. थँक्यू. तर मित्रांनो, अशाच माझ्या रिअल इस्टेट रिलेटेड आणि इतर इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम रिलेटेड प्रोग्रामसाठी माझे व्हिडिओज बघत राहा. आम्ही जी काही माहिती कलेक्ट करतो त्यामधून बरीचशी व्हॅल्यू तुम्हाला मिळत असेल तर नक्की लाईक बटन क्लिक करा, सबस्क्राईब करा, ह्या गोष्टी इतरांना शेअर करा. मराठीमध्ये फार कमी जणं ही सगळी माहिती शेअर करत असतात. तर आमचा जो प्रयत्न आहे, माझी टीम सगळी मिळून हे जे काम करत आहेत, तर त्यांना तुमच्या सहकार्याची, तुमच्या कौतुकाची खूप खूप आवश्यकता आहे. तर कृपया याला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि लाईक करा. यानंतरही काही व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू. धन्यवाद. बाय.